न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आता शेवटी ही न्यायालयीन बाब आहे। विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये निर्णय करतील। त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय असेल योग्य निर्णय तो त्या ठिकाणी ते देतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल। आपल्याला काय वाटतं, कारण एक महत्त्वाचा निकाल आहे गेल्या अनेक दिवसांपासून। नाही, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण म्हणजे पूर्ण पक्षच एका बाजूला आलेला आहे, शिवसेना, आणि 40, 42, 45 लोक एका बाजूला आलेत, 10, 12, 8 लोक तिकडे एका बाजूला राहिलेत, आणि त्यामुळे कायदेशीर मोठा पेच निर्माण झालेला आहे। आणि खरं हा निर्णय जो होणार आहे हा संपूर्ण देशासाठीच एक दिशादर्शक होणार आहे, आणि म्हणून या निर्णयाला खूप महत्त्व आहे। त्या संदर्भामध्ये सर्व हिअरिंग झालेलं आहे। माननीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांनी सगळं ते ऐकून घेतलेलं आहे, आणि मला वाटतं उद्या निर्णय येईल। निर्णय आल्यावर खरंच हा एक मार्गदर्शक, म्हणजे एक दिशादर्शक असा निर्णय हा संपूर्ण देशासाठी राहणार आहे। नाही, मला वाटतं ही सगळी न्यायिक बाजू आहे। आता त्यांच्या सर्व कायदेतज्ञांनी सगळ्या बाजू त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आता मला वाटणं हा भाग वेगळा आहे, मला काय वाटतं तो भाग वेगळा आहे, 2/3 आहे, कमी आहे, जास्त, तो भाग वेगळा आहे। परंतु याच्यावर आता सगळ्या बाजू ऐकल्यावर सर्व तिथे मोठं डिबेट त्या ठिकाणी झालेलं आहे, आणि त्यानंतर उद्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी देतील, आणि मला वाटतं त्यानंतर मग सगळ्या बाजू क्लिअर होतील। रवींद्र वायकर यांच्याकडे आज सकाळी आमच्याकडे आमचे 116-17 तर आमचे पक्ष धरून, आमच्याकडे पुन्हा 40-42 आमदार दादांचे आहेत, आणि 42-25 आमदार आमचे शिवसेनेचे आहेत। म्हणजे आमची संख्या जवळपास 200च्या वर आहे, 210च्या जवळपास आमची संख्या आहे। आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे की न्याय यांना, शिवसेनेला, शिंदे गटाला त्या ठिकाणी मिळणार आहे, मला तरी असं वाटतं, कारण त्यांची बाजू भक्कम आहे। 2/3च्या वर आमदार त्यांच्यासोबत आहेत, म्हणून जर तरचा प्रश्न उद्या येणारच नाही। पण तरी मी सांगेल की आमच्याकडे 200च्या वर आमदार आहेत। आज समोर काय तुम्ही मला सांगा। नाही, भाजपचं काय, आता मला सांगा, एखाद्या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत कंटाळून, तिथल्या काय असेल ते होत, पण एखाद्या पक्षातून एवढ्या मोठ्या संख्येत आमदार बाहेर पडत आहेत, म्हणजे 2/3 पेक्षाही जास्त आमदार त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत, त्यामुळे मग हा कायदेशीर पेच तयार झाला, हा कायदेशीर पेच तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये भाजपचं काय, भाजपचं आमचं काही म्हणणं नाही, आमचं काही घेणं देणं नाही खरं म्हणजे। पण आता NCPची तीच अवस्था झाली, शिवसेनेमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पेचच आहे। परंतु मला असं वाटतं की म्हणून उद्याचा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। पुढे भविष्यामध्ये म्हणजे राजकीय पक्ष, त्यांची घेतलेली रणनीती, त्यांचे निर्णय, 2/3 फुटल्यावर काय होणार, अर्धे गेल्यावर काय होणार, हे म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये हा एक लांब, म्हणजे दूरदर्शी असा एक त्याचा परिणाम सर्व राजकारणावर त्या ठिकाणी होणार आहे, आणि म्हणून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे। अजून एक मोठा नेता जो आहे तो ईडीच्या रडारवर असल्याचं बघायला मिळते, कसं बघताय याच्याकडे? नाही, मला वाटतं, बघा, तुम्ही बघताय देशामध्ये मोदींनी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। त्यांनी आधी सांगितलं होतं, 9 वर्षापूर्वी सांगितलं होतं की न खाऊंगा न खाणे दूंगा। आज तुम्ही केंद्रामध्ये बघा, सगळे मंत्री आहेत, तुम्ही एखादा आरोप झाला का 9 वर्षात कोण एखाद्या मंत्र्यावर, नाही तर दरवर्षी किती आरोप व्हायचे मंत्र्यांवर, किती भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे यायचे। आता या 9 वर्षामध्ये केंद्राची परिस्थिती बघा, अतिशय स्वच्छपणे कारभार चाललेला आहे। मोदीजी असं एक नेतृत्व आहे की त्यांना समोर नुसतं फोटो जरी आला, तर समोर जरी आलेत तरी कोणा चांगल्याची हिंमत कुठे काही होत नाही, म्हणजे अधिकारी पण असतील, पदाधिकारी असतील, मंत्री असतील, आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी हा ध्यासच घेतलेला आहे की या देशामध्ये स्वच्छता करायची आहे, त्यांना सगळी साफसफाई करायची आहे, आणि म्हणून जे अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने पैसे कमवलेले लोक आहेत, आणि मी मागेही सांगितलं की इथे ह्या रेड करताना, या धाडी टाकताना असं की लगेच आलं, याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, असं होत नाही। याच्यावर खूप मला असं वाटतं की महिन्यान अभ्यास होतो, त्यांचे सगळे पेपर गुप्तपणे तपासले जातात, त्यांची माहिती घेतली जाते, आणि जे खरंच अडचणीचे आहेत अशाच लोकांवर त्या ठिकाणी धाडी टाकल्या जातात। ज्यांच्यामध्ये काही गैरकारभार आहे, गैरव्यवहार झालेले आहेत, अशा लोकांवर धाडी टाकल्या जातात। उगाच आपण काहीतरी याच्यावर का टाकली, त्याच्यावर का टाकली, आता परवा रोहित पवारवर टाकली, आता काही आहेत गोष्टी काही, म्हणून त्याच्यावर धाडी टाकल्या गेल्यात। तर काय अचानक कोणी कोणाकडे गेलं, पण आपण बघितलं असेल की दररोज, मग ईडीच्या असतील, इन्कम टॅक्सच्या असतील, CBIच्या धाडी असतील, या दररोज देशात कुठे ना कुठे चाललेल्या आहेत। नाशिकमध्येच तुम्ही बघा, किती या 4 महिन्यात किती लोकांना धाडी झाल्यात ना, ते कुठे राजकीय पक्षाशी संबंधित होते का? नाही।
तर ते व्यावसायिक असतील, ते व्यापारी असतील, ते उद्योजक असतील, अशा सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी धाडी पडतायत. का पडतायत? तर त्यांचे सगळे पेपर, त्यांचे सगळे व्यवहार हे तपासले जात आहेत, त्यांचे बँक अकाउंट तपासले जात आहेत आणि ते तपासल्यानंतरच ज्याच्यामध्ये संशय असेल अशा लोकांवर धाडी टाकल्या जात आहेत. आता इतके वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही इतके कार्यक्रम करून ठेवलेले आहेत, म्हणून तुमच्यावरच होत आहेत. तुम्ही सांगावं नाव, कंप्लेंट करावी, तक्रार करावी सत्ताधारी पक्षाच्या लोकांबद्दलही, त्याच्यावर धाडी पडतील. मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. वर्षानुवर्ष तुम्ही जे सगळे काळे कृत्य केलेले आहेत ते आता उघड होत आहेत, ते समोर येत आहेत आणि म्हणून वैफल्यग्रस्त सगळे झालेले आहेत आणि म्हणून मग असे आरोप ते करतीलच. आता ते दररोज तेच सांगतील, मुद्दाम टार्गेट करतायत, मुद्दाम आमच्या मागे लागलेले आहेत. आले तर मग त्यांच्यावर कारवाई होत नाही. हा? सोबत आल्यावर कारवाई काय काय? कारवाई बंद होत आहे. आणि मला वाटतं सगळ्यांवर कारवाई झालेली आहे. आता तुम्ही कोणाकोणाचं नाव घेऊ या ठिकाणी. आता आमच्याबरोबर त्यांच्यावर कारवाई झालेल्याच आहेत आधी. झालेल्या नाही असं कुठे आहे? थांबलेल्या कुठे आहेत? सगळ्यांच्या अजून न्यायिक बाजू आहेत त्या चाललेल्या आहेत, न्यायालयामध्ये सगळे भांडत आहेत. आमच्याबरोबर जरी आले असतील तरी काय ते काही त्याला क्लीन चिट थोडीच मिळालेली सगळ्यांना की जा तुम्ही आता घरी, संपलं तुमचं असं. आता न्यायालय त्यांचं काम करतं आहे, ईडी त्यांचं काम करतं आहे, ते त्यांचं म्हणणं मांडतायत. मला वाटतं की असं कुठेही कोणाला पाठीशी आम्ही सरकार आमचं घालत नाही किंवा भारतीय जनता पक्ष घालत नाही. हे उगाच समोरच्या लोकांना एक पळवाट पाहिजे म्हणून असे काहीतरी मग आरोप ते करत असतात. त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला येत नाहीयेत. काय मग काय तर नाही येत त्याचं काय, आम्ही काय त्याला काय हात धरून थोडंच घेऊन जाणार आहे तिथे की चला साहेब, चला साहेब, तुम्ही चला साहेब म्हणून. आता अनेक लोक आहेत, काय बोलावं मी. तर बाळासाहेबांच्या विषयी तर आम्हाला आदरच आहेत, त्यांच्याविषयी आमचा अनादर कुठेच नाही, उलट जास्त आहे. मग शिवसेनेतून जरी म्हणजे गट पूर्ण बाहेर पडला असेल तरी पण ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत. पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंनी काय केलं? कुठे त्याची आडावली ठेवली? कुठे त्याचे तत्व ठेवले? सगळे सोडून दिले ना. म्हणजे सत्तेसाठी, एका खुर्चीसाठी, 1-2 वर्षासाठी, याऊट घटकेचं राजा व्हायसाठी त्यांनी ते सोनियाजींच्या बरोबर जाऊन बसलेत, शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेत, त्यांच्या मांडीवर त्यांनी पक्ष चालवला आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची. काय राहिला शिवसेनेचं. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, एक वादळी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याविषयी अटलजी असतील, अडवाणी असतील, त्यांनाही आदर असायचा. सगळेच आमचे नेते त्या आतापर्यंतचे सगळ्यांनाच आदर आहे. पण मला असं वाटतं की त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून मुलाविषयी असला पाहिजे असलं काही समजण्याचं कारण नाही. कारण यांचं कर्तृत्व जर आपण बघितलं तर हे 2.5 वर्षात 3 वर्षात समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे राम मंदिराबद्दल असेल, काश्मीरच्या 370 कलमबद्दल असेल, वेळोवेळी त्यांनी काय स्टेटमेंट केलेत, काय आरोप केले आहेत, माननीय मोदीजींवर ते काय बोललेले आहेत, ते आपण सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे ते आले नाही आले तर काही फार मोठा फरक पडत नाही आणि त्यांनी यावं असं आमचा काही आग्रह नाही. रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलेलं. काल मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी सांगितलं की गिरीश महाजन आणि दादा भुसे या नेत्यांवरती इथली जबाबदारी आहे. कशा पद्धतीचं तयारी आणि नियोजन सुरू झालेलं आहे? हे 27 नॅशनल यूथ फेस्टिवल हा 27वा युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी उभारला. स्वामी विवेकानंदांची जयंती आणि त्याचं औचित्य साधून दरवर्षी देशामध्ये कुठे आणि कुठे हा कार्यक्रम होत असतो आणि मोदीजी त्याला हजर असतात. आणि म्हणून हा युवकांचा कार्यक्रम, युवकांसाठी कार्यक्रम आहे. 8,000 युवक 5 दिवस या ठिकाणी राहणार. त्याची आपल्याला तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालणार आहेत. पण 12 तारखेला माननीय मोदीजी उद्घाटनासाठी येत आहेत आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. हेलिपॅडवर उतरल्यावर सभास्थळी येईपर्यंत त्यांची त्या ठिकाणी आपण एक मोठी रॅली, रोड शो आपण त्याला म्हणतो, तो त्या ठिकाणी होणार आहे. आणि मोठ्या संख्येमध्ये युवा, म्हणजे आपण कधी बघितले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे युवक, म्हणजे अगदी कॉलेजपासून, महाविद्यालयापासून सुद्धा 11वी 12वी FY SY TY सगळे, मेडिकल, इंजिनिअरिंग सगळ्या फॅकल्टीचे तरुण हे या त्या ठिकाणी येतील. त्या दिवशी माननीय मोदीजी युवकांना संबोधित करणार आहे आणि जाहीर सभाही आहे. म्हणजे फक्त युवकांसाठी नाही तर सगळ्यांसाठीच ही जाहीर सभा होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक सभा मोदीजींची या ठिकाणी होईल. धुळ्याकडे आहे तर तो नाशिकला देऊन इथली शिवसेनेची जागा धुळ्याला दिली अशी देखील चर्चा खूप होतील. मी सांगितलं जोपर्यंत फायनल होणार नाही तोपर्यंत काही चर्चावर, अफवांवर विश्वास ठेवू नका. मला असं वाटतं की ज्याची जागा ते त्याच्याकडेच राहतील. ते जिंकलेल्या जागा आहेत, त्या काही हरलेल्या जागा नाहीत. आणि नंतर ज्या गावात दुसऱ्या जागा आहेत त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते. एखाद दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय कुठे अपवादात्मक परिस्थिती वरच्या लोकांनी जर निर्णय घेतला केंद्रीय नेतृत्वाने आमच्या, तर तसा विषय होऊ शकतो. पण आता असा विषय सगळ्याच ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. ही जागा तुम्हाला द्या, ही आम्हाला घ्या. जळगावमध्ये पण सुरू आहे, एक आम्हाला द्या, एक तुम्ही घ्या, 2 जागा तुमच्याच आहेत म्हणून. आता त्याला कोण काय बोलणार? त्यामुळे आहे का नाशिकच्या लोक कोण भाजपची
नाही, आमचं तर असं म्हणायचं की कानावर नाही येत. इथल्या लोकांना मी विचारतो आज आलेलो इथे, तर मला काही माहिती नसतं. युतीचा दावा असणार आहे का या जागेवर? आम्ही करणार नाशिक आहे. दावा असणार आहे मागणी का? करणार आहे. लोकांची चर्चा चालू आहे का? नाशिकच्या जागेवर दावा असणार आहे का तुमचा? नाही, मला असं वाटतं की आता हे दावे प्रतिदावे ठीक आहे, पण आता शेवटी एक आमचा सर्वे आहे. आपण मग केंद्राकडून सर्वे होतोय, राज्याकडून सर्वे चाललेला आहे. प्रत्येक पार्टी आपापले सर्वे करते आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये सगळे सर्वे जे आहेत हे सगळे निरीक्षण समोर आले की त्यानंतर हा निर्णय होईल. पण सर्वे- सर्वेमध्ये सर्वेमध्ये काय नाशिक